आषाढाचा शेवटचा दिवस आणि आता श्रावण मास पण चालू होतोय, तर आता घरकामं तर आपली जास्त वाढणारच आहेत, कारण आता सगळं आवरणं वगैरे त्याच्यामध्ये आता हे असे दम लागणं तर सारखं होतच राहणार आहे. आणि आपण फिट तर घर फिट असं आहे, तर यासाठी मी आता योगा पण चालू करणार आहे. आणि आता इथे मी पटकन पूजा वगैरे करून घेतली, स्वामींची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. त्यांच्यासाठी हा केशर चंदनाचा सेपरेट टिक्का असतो तो लावून घेतला. आणि किती छान वाटतं ना, मन प्रसन्न होतं जेव्हा आपलं देवघर खूप प्रसन्न असतं, फुलांनी भरलेलं असतं. माझा दिनक्रम पूर्ण करून घेतला आणि तुम्हाला सांगितलं होतं आता आखाड्याचे नैवेद्य द्यायचे आहेत, तर चला इथं कंबर बसते आणि लागते कामाला. इथे सोफा वगैरे आवरून घेतला आणि या सोफ्याचा मेकओव्हर जरासा करायचाच आहे, कारण नवीन बेडशीट वगैरे पण मागवायचे, ते तुमच्याशी शेअर करेनच. मस्त असं इथं नाश्ता वगैरे करून घेतला आणि कापण्या पण केल्या आणि पुऱ्या पण केल्या. तुम्ही काय केलं नक्की सांगा. आम्ही कापण्या तर करतोच नेहमी, पण यावेळेस पुऱ्या पण केल्या, गोड पुऱ्या. आणि नंतर मग इथे मस्त असा चहा वगैरे घेतला. चिवला स्कूलवरून आणले, नैवेद्य वगैरे भरून घरातच नैवेद्यांना पाणी वगैरे फिरून घेतलं. नंतर इथं चिवनीच मात्र सगळा पुढाकार घेतला. सगळे नैवेद्य वगैरे देऊन नारळ वगैरे फोडण्याचं काम तिच्याकडेच होतं. हे आमचं ग्रामदैवत आणि ही सगळ्या देवांना नैवेद्य दाखवले आणि नंतर मग आम्ही घरी निघालो. रात्र झाली होती, पण संध्याकाळचाही स्वयंपाक वाचला. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.